एकीकडे मराठ्यांसाठी 10% आरक्षणाची घोषणा या विधेयकाद्वारे करत असतानाच सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर 6 लाख हरकती आल्या आहेत आणि त्यांची छाननी झाल्यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली। दरम्यान मराठा आरक्षणाचा कायदा 2018 साली सुद्धा पारित करण्यात आला होता। तो कायदा नेमका कसा होता आणि आता 2024 मध्ये जो कायदा पारित करण्यात आलेला आहे तो कसा आहे, काय बदल आहेत दोघांमध्येही, यावर एक नजर टाकूयात। 2018 साली जो कायदा पारित करण्यात आला होता मराठा आरक्षणासाठी, त्या कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण असं नाव देण्यात आलं होतं। तर आता 2024 ला जो कायदा पारित करण्यात आलेला आहे त्यालाही महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग असंच नाव देण्यात आलेलं आहे। 2018 साली जो कायदा पारित करण्यात आला होता त्यामध्ये एकूण 18 कलमं होती। 2024 च्या कायद्यामध्ये 20 कलमांचा समावेश आहे। 2018 सालचा कायदा शैक्षणिक आरक्षण 16% तरतूद करणारा होता। 2024 च्या कायद्यामध्ये 10% शैक्षणिक आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। नोकऱ्यांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षणाची सोय 2018 च्या कायद्यामध्ये करण्यात आली होती। क्रिमिलेअरची अट नमूद करण्यात आली होती। तर 2024 च्या कायद्यामध्ये म्हणजे आज पारित झालेल्या कायद्यामध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण क्रिमिलेअरच्या अटीसह नमूद करण्यात आले। 2018 चा जो कायदा पारित करण्यात आला होता त्यासाठी गायकवाड आयोगाच्या शिफारसींचा आधार घेण्यात आला होता। तर 2024 चा कायदा राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार करण्यात आलेला आहे। गायकवाड आयोगाचा अहवाल 2018 साली ज्या अन्वये कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तो अहवाल गोपनीय ठेवण्यात आला होता। तर 2024 ला राज्य मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आलाय तो गोपनीय ठेवणार की सार्वजनिक करणार याबाबतचं प्रश्नचिन्ह कायम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।